हाय फ्रेंड्स, ते इथं सकाळची कामं चाललेले होते आणि आमच्या लाडोबाची इच्छा होती की मम्मींनी त्याला सोबतच घ्यायचं कडेवर, म्हणून मग त्याची इच्छा पूर्ण केली. आणि ते सगळ्यांना माझ्याकडून हॅपी वुमन्स डे. आई, बहिणी, ताई, मैत्रीण सगळ्यांना हॅपी वुमन्स डे. आणि आज आमच्या एरियामध्ये धुलीवंदन होतं. त्याचंच मुलं मुली खेळत होते, होळी खेळत होते. तर मी वरून थोडी क्लिप घेऊन घेतली त्याची. असं काय आमच्या एरियामध्ये सेलिब्रेशन चाललेलं होतं. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तुम्ही सर्व कशा आहे? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर हे बघा, इथं समर्थ आणि समर्थच्या पप्पाची मस्ती चाललेली आहे. या समर्थला फक्त मस्ती पाहिजे, जेवण करायच्या नावाने बोंब आहे. जेवण आणून ठेवलेलं आहे किती वेळचं, आणि मस्ती करत आहे बघा. ए समू, हाय कर. क्षमा हाय कर मामा. हाय हाय कर. हाय 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 हाय. जाना भाजी आणेल जाना. फ्रेंड्स, पोळ्या वगैरे बनवून झालेल्या आहेत आणि बाकी वरचेच कामं झालेले आहेत. आंघोळ, कपडे राहिलेले आहेत. आता सिलेंडरवाला आला होता म्हणून हे घाईघाईत घरी आले. आणि भाजी आणायची राहिली. हे आल्यावर आता भाजी बनवूया. ना भाजी आणून घे ना आधी, मग नंतर मस्त्या करा. हे नेट आणली फ्रेंड्स काल मच्छरांमुळे. दाखव बरं नेट. मित्रांनो, माझ्या बाळाला आहे ना रात्री मच्छर खूप चावतात, त्याच्यामुळे मी हे नेट आणली, मच्छरदाणी. कितीची आहे ते? आणि खूप चांगली आहे, तुम्ही पण परचेस करा. आणि 200 रुपयाला, 220 रुपयालाच होती, त्याने मला 200 रुपयाला दिली. फार चांगलं झालं. आणि माझं बाळ मस्त रात्री सुखरूप झोपलं आणि खूप मस्ती केलं सकाळी. छुन 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 छुन. नेट आल्या ते लावल्यावर कसं करत होता, आज व्हिडिओ काढून दाखवणार तुम्हाला. तो खूप मस्ती करत होता ते लावल्यावर. त्याला वाटत होतं कायच आहे. हे समर्थ, आवडली तुला? तुला आवडली का? कुठं कुठं मच्छर चावले होते मम्मा तुला? चेहऱ्याला चावले होते, हाताला चावले होते, है ना? अले बाबाले, अले बाबाले, अले बाबाले. जाना. मग झोप झाल्यावर म्हणायचं नाही माझी झोप झाली नाही म्हणून. तर जसं की तुम्हाला काल सांगितलं होतं, डाएट चालू झालेली आहे, त्याची इथं तयारी चाललेली होती. फ्रेंड्स, इथं दूध तापत आहे आणि इथं मी एक प्रकार बनवला काहीतरी डाएटचं चिकन. मी एक रेसिपी बघितली होती तेच. आणि इथं त्याच्यासाठी मी चॉपिंग करून ठेवली. काकडी वगैरे सगळं कापकूप करून ठेवलं. दाखवते मी तुम्हाला काय बनवलं. माहीत नाही कसं लागणार, तर जर छान बनलं तर मी तुम्हाला शेअर करणार. आणि जर मला त्याच्यापासून काही इम्प्रूव्हमेंट वाटलं, म्हणजे मी ऑइल नाही टाकलं त्याच्यामध्ये, तर त्याच्यापासून माझं हेल्प झाली होणारच आहे. कारण की ऑइल नाही टाकलं आणि त्याच्यामध्ये फक्त प्रोटीनच आहे. तर मी तुमच्यासोबत ते रेसिपी शेअर करणार आहे. नारळ पाणी पण पेलो आम्ही दोघं. आणि समर्थला दिलं तर पेतच नाही. त्या दिवशी पण त्याच्या बॉटलमध्ये टाकून ठेवलं, फुल बॉटल भरून ठेवली. काय माहिती त्याला चव आवडत नाही की काय, तो पितच नाही आहे. मग आम्हीच पिलो. आणि आता तो झोपलेला आहे. तो उठण्याच्या आधी माझी आंघोळ, जेवण सगळं झालं पाहिजे. आता बघू साहेब काय करतात. तर फ्रेंड्स, मी असं काहीतरी बनवलेलं आहे सुकं. आणि आता याचा रोल करणार आणि हे सॅलडसोबत खायचं. थोडा टोमॅटो आणि कांदा, आणि त्याच्यासोबत एक चटणी त्याच्यासोबत खाण्यासाठी ही चटणी बनवली. बघा, असं काही रोल करून मी देणार आहे. त्यासोबत खाण्यासाठी चटणी पण बनवलेली आहे.
आता मला खाऊन सांग कसं झालं तर. खाऊन सांग. छान. आणि चटणी छान झालं. खाऊ शकतात का कोणी डाएटसाठी आवडीने? विदाऊट ऑइलचं बनवलेलं आहे. वा, छान झालं ना? खूपच छान. तर ठीक आहे फ्रेंड्स, मी पण आता जेवण करून घेते. आधी जेवण करते, मग आंघोळ वगैरे करते. तर भेटतेत मला थोड्या वेळात. काही बनवलं होतं ते खूप छान बनवलं होतं. मी ॲक्च्युली एक व्हिडिओ बघितला होता डायटिंग. ॲक्च्युली मी एक व्हिडिओ बघितला होता जे लोक डायटिंग करतात त्यांचा. तर मी पण ट्राय करून बघितला. तर टेस्टी बनलं होतं. विदाऊट ऑइलचं मला वाटलं नव्हतं की एवढं टेस्टी बनणार. आणि मी नक्कीच तुमच्यासोबत नेक्स्ट टाईम रेसिपी शेअर करणार. मला आता शुअर नव्हतं म्हणून मी शेअर नाही केली. पण आता नेक्स्ट टाईम जेव्हा बनवणार तेव्हा मी नक्की शेअर करणार. आणि बघा इथं तिचे पप्पा झोपलेले आहेत ना. त्याचे पप्पा झोपले आणि बघा त्याचे पप्पा झोपले तर हा उठला आता आणि याची मस्ती चालू आहे. खेळत आहे ह्या. सोबतच मी त्याला जेवण पण देत आहे कारण की मगाशी नाश्ता काहीच नाही केला त्याने, थोडंसंच खाल्लं. म्हणून आता त्याला जेवण देतं. तोंडात घास टाकला की असं तोंडात ठेवते, तो गिळतच नाही. 2-3 घास घेतली की झालं कसं जेवण. त्याला भूकच नाही लागत है ना बेटा. तू मम्मा म्हणजे मम्मा. जेवण केल्यावर फ्रेंड्स खूप झोप येत आहे. आता बघू जर हा उठला तर मी पण झोपणार. अगं मम्मा, अगं मम्मा. ठीक आहे फ्रेंड्स, बोलतो थोडा वेळात. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. प्लीज तुमचा सपोर्ट राहू द्या माझ्यासोबत. आणि अवतार बघा माझा कसा झालेला आहे. दुपारी मला खूप झोप येत होती पण सफरतनी दिवसभर मस्त्या केल्या, काही झोपू दिलं नाही. आणि आता तो दमला आणि झोपला मस्त. आता मला घरचे काम आहेत आणि व्हिडिओ पण एडिटिंग करायची आहे, बरेच काम आहेत.